मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आपण सगळेच याला ओळखतो. पण हा फक्त एक रस्ता नाहीये, ही तर भारताच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या आर्थिक क्षेत्राची एक जीवनरेखा आहे. आणि आता हीच जीवनरेखा अक्षरशः कोलमडण्याच्या स्थितीत आहे आणि त्याचे धोके आता आपल्याला स्पष्टपणे दिसू लागले आहेत. 32 तास. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 32 तास देशाची ही आर्थिक धमनी पूर्णपणे ठप्प झाली होती. हा फक्त एक आकडा नाहीये, तर आपल्या संपूर्ण प्रदेशाच्या पायाभूत सुविधा खरंच किती तकलादू आहेत यावर उचललेलं एक खूप गंभीर प्रश्नचिन्ह आहे. खरं तर ही जी 32 तासांची वाहतूक कोंडी होती किंवा रोजचे जे ट्रॅफिक जॅम्स आहेत ते हिमनगाचं फक्त एक टोक आहे. याच्या मागे खूप मोठी प्रणालीगत समस्या दडलेली आहे, जी आपल्या प्रदेशाच्या आर्थिक स्थिरतेलाच थेट आव्हान देत आहे. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाऊया. आज आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी आपण सध्याच्या मार्गावरचं संकट समजून घेऊ, मग त्यावर प्रस्थापित असलेला पर्याय, त्याचे आर्थिक फायदे, तो प्रकल्प का रखडला आहे आणि भविष्यासाठी त्याचं महत्त्व काय आहे हे सगळं समजून घेऊ. तर सगळ्यात आधी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची आजची नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेऊया. कारण हा मार्ग आता त्याच्या क्षमतेच्या कित्येक पटीने जास्त भार वाहतोय. रोजची वाहतूक कोंडी ही आता इतकी सामान्य झाली आहे की ती आपल्या सवयीचा भाग बनली आहे. पण यामुळे एक धोकादायक सत्य समोर आलंय. ते म्हणजे एकाच मार्गावरचं हे अवलंबित्व ही आपल्या संपूर्ण आर्थिक प्रदेशाची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. विचार करा, एक छोटा अपघात किंवा गाडीतला बिघाड संपूर्ण पुरवठा साखळी ठप्प करू शकतो. आणि याच संकटावर एक दूरदृष्टीचा आणि धोरणात्मक उपाय म्हणून उरण कर्जत शिरूर या नवीन महामार्गाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रकल्प फक्त एक रस्ता नाहीये, तर भविष्यातली गरज ओळखून तयार केलेली एक मजबूत पर्यायी व्यवस्था आहे. आता हा जो प्रकल्प आहे ना, तो स्वतःच खूप भव्य आहे. साधारणपणे 135 किलोमीटर लांबीचा हा 4 पदरी महामार्ग. आणि याचा मार्ग बघा, शिरूर, चाकण आणि तळेगाव ह्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांना थेट उरणच्या जेएनपीटी बंदराशी जोडणार आहे. म्हणजे ही फक्त एक पर्यायी वाट नाहीये, तर हा एक नवा आर्थिक कॉरिडॉर ठरणार आहे. इथे मल्टीनोडल कॉरिडॉर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर हा मार्ग फक्त गाड्यांसाठी नाहीये, तर रेल्वे आणि बंदर यांसारख्या वाहतुकीच्या इतर साधनांना एकत्र आणून एक अखंड लॉजिस्टिक्स साखळी तयार करण्यासाठी बनवलेलं एक जाळं आहे. आता आपण वळूया या प्रकल्पाच्या मूळ उद्देशाकडे. हा मार्ग फक्त वाहतूक कोंडी कमी करणार नाहीये, तर तो देशाच्या उत्पादन आणि निर्यात क्षमतेला एक नवीन ऊर्जा देणार आहे. विचार करा, यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रात किती मोठा बदल घडू शकतो. उत्पादन केंद्रातून निघालेली अवजड वाहनं पुणे पिंपरी चिंचवडच्या वाहतूक कोंडीत न अडकता थेट बंदरावर पोहोचतील. यामुळे वेळ आणि इंधन या दोन्हींची प्रचंड बचत होईल. आणि याचा परिणाम काय? तर आपली उत्पादनं जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनतील. आणि याचा परिणाम किती मोठा असेल, तर अंदाजानुसार नगर रस्ता आणि सध्याचा द्रुतगती मार्ग ह्यावरची जी अवजड वाहनांची वाहतूक आहे ती तब्बल 70 ते 80% कमी होऊ शकते. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, हा एक दुहेरी विजय आहे. एका बाजूला मालवाहतुकीसाठी एक वेगवान मार्ग तयार होईल आणि दुसऱ्या बाजूला पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील लाखो नागरिकांचा रोजचा प्रवास खूप सोपा आणि वेगवान होईल. मग प्रश्न हा येतो की इतका महत्त्वाचा आणि आवश्यक असलेला प्रकल्प अजूनही फक्त कागदावरच का आहे? ज्या प्रकल्पाची गरज इतकी जास्त आहे त्याच्या अंमलबजावणीत नेमके अडथळे तरी काय आहेत? ही टाईमलाईन बघा. ही प्रशासकीय दिरंगाईचं एक विदारक चित्र आपल्यासमोर ठेवते. ऑक्टोबर 2025 मध्ये चर्चा होते, सूचना दिल्या जातात, पण त्यानंतर काहीच होत नाही. प्रकल्प पुढेच सरकत नाही. आणि मग जेव्हा 32 तासांच्या वाहतूक कोंडीने सगळी व्यवस्था कोलमडते, तेव्हा पुन्हा एकदा या पर्यायाची आठवण होते. हा जो सवाल आहे ना, तो केवळ एका बातमीतला नाही. हा त्या हजारो उद्योजकांच्या, वाहन चालकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात घुमतोय, जे या दिरंगाईमुळे त्रस्त आहेत. एका अत्यंत आवश्यक पायाभूत सुविधेसाठी ही प्रतीक्षा आता खरंच असह्य होत चालली आहे. आता आपण समारोपाकडे येतोय. उरण कर्जत शिरूर महामार्गाचा प्रकल्प हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नाही, तर तो मुंबई पुणे या संपूर्ण आर्थिक प्रदेशाचं भविष्य निश्चित करणारा एक धोरणात्मक निर्णय आहे.
आपण आज एका अशा वळणावर उभे आहोत जिथून 2 रस्ते फुटतात. एक रस्ता आहे तोच सततच्या कोंडीचा, आर्थिक नुकसानीचा आणि कमकुवत पायाभूत सुविधांचा. आणि दुसरा रस्ता आहे कार्यक्षम लॉजिस्टिक्स, आर्थिक विकास आणि मजबूत पुरवठा साखळीचा. निवड आपल्याला करायची आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर हा कॉरिडॉर आता फक्त एक पर्याय उरलेला नाहीये, ती एक धोरणात्मक गरज बनलीय. ह्या प्रदेशाची आर्थिक वाढ टिकवून ठेवायची असेल आणि भविष्यातल्या आव्हानांसाठी सज्ज राहायचं असेल तर ह्या प्रकल्पाला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, विकासाच्या या प्रक्रियेत नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचा खर्च जास्त आहे की वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे होणारा आर्थिक आणि सामाजिक नुकसान जास्त आहे? याचं उत्तरच आपलं भविष्य ठरवणार आहे.